सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन, डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। खरं तर इलेक्शनच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण जात असतो, घोंगडी बैठका घेत असतो। जसे की बाळासाहेब दादांनी सुरू केलंय, सपकाळ सर असतील, बाबा असतील, गुलाब काका असतील, चौगले भाऊ असतील, असे अनेक मान्यवर हे त्या भागामध्ये फिरत आहेत। त्यांनी 38-40 गावं तिथे पूर्ण सुद्धा केलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या घोंगडी बैठका तर चालूच आहेत। पण ही जी स्वाभिमान यात्रा, याची संकल्पना सुद्धा फार वेगळी आहे आणि महत्त्वाची आहे। आज या यात्रेची सुरुवात होत आहे। प्रत्येक गावामध्ये ही यात्रा जाणार आहे आणि तिथे जाऊन तिथे असणारे जे आपले ग्रामदैवत आहे, ते मंदिर असेल, तो परिसर ते स्वच्छ करतील। म्हणजे अध्यात्माला किती महत्त्व आहे हा दाखवण्याचा प्रयत्न या युवा कार्यकर्ते आणि सर्वच निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। वृक्षारोपण केलं जाईल। वृक्षारोपणाच्या मागे विचार म्हणजे एखादं वृक्ष आपण जेव्हा लावतो तेव्हा आपण आजचा विचार करत नाही, आपण उद्याचा विचार करत असतो। आणि मग हे इलेक्शन फक्त आजसाठी नाही तर उद्यासाठी सुद्धा आहे, हा एक संदेश या वृक्षारोपणाच्या मदतीने हे सर्व युवा कार्यकर्ते देत आहेत। आणि मग तिथंच लोकांशी भेटून संवाद साधून जे काय कॉन्क्रीट आपल्या हातामध्ये आहे, जे काय आपण कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांची चर्चा करणं, हा एक उद्दिष्ट ठेवून ही यात्रा सुरू केलेली आहे। जबरदस्त यात्रा होणार असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो आणि प्रतिसाद सुद्धा सर्वच कार्यकर्ते, त्यासाठी खरंच मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार। आता या दोन्ही यात्रा कोणी काढल्या तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काढल्या। याच्यामागे कोणाचं नाव घेऊन मी खरं तर या यात्रेचे एक म्हणतो ना आपण की ठराविक लोकांचं नाव घेतलं तर असं होतं की त्याच लोकांची आहे, तर मला नियोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मत आलं की कोणाचं नाव घेऊ नका, कारण ही यात्रा आमच्या सगळ्यांची आहे, आपल्या कर्जतची आहे। त्यामुळे या दोन्ही यात्रा खूप चांगल्या झाल्या आणि या यात्रेचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जपायचा। जेव्हा केव्हा कोणी आपल्या कुटुंबावर बोलतो तेव्हा आपल्याला चीड येते, राग येतो, आग नतमस्तकात जाते। तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा कोणी साधा चुकीचा शब्द सुद्धा काढला तर आपण कधी शांत बसत नाही। क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांच्याबद्दल जर कोणी बोललं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल जर कोणी बोललं, मध्ये इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही लोक तिथं मुद्दामून करत आहेत। पण हा जो इतिहास ज्यांनी घडवला ते सर्व पुरोगामी विचाराचे आहेत। बंधुभाव आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असतो, तोच विचार त्या सर्व थोर व्यक्तींनी जपला, जसं संतांनी जपला। म्हणजे काही आजचं राजकारण इतक्या लेवलला गेलं तर तुकोबारायांच्या बद्दल सुद्धा काही महान शक्तीचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं तुकोबारायांचा सुद्धा तिथं अवमान झालेला आपण सगळ्यांनी बघितला। आता मग अशा पद्धतीने अवमान फक्त राजकीय हेतूतून जर केला जात असेल तर साधा प्रश्न आपल्या सर्वांना मी विचारतो, या कर्जतच्या भूमीमध्ये राहणारे जे सर्व मान्यवर आहेत, नागरिक आहेत, नाही तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नाही तर या देशाच्या भूमीमध्ये राहणारे आपण सर्वजण आहोत, ते आपल्याला पटतं का? पटणार आहे का? त्याचा विरोध आपण करायचा का? आणि शेवटी या महाराष्ट्रामध्ये 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला, याचे पुरावे मी स्वतः तिथे दिलेले आहेत। रोडमध्ये झाला, बिल्डिंगमध्ये झाला, ॲम्ब्युलन्समध्ये झाला, औषधामध्ये झाला, शाळेमध्ये झाला, गणवेशात झाला। आणि मग हे होत असताना या राज्यकर्त्यांचं दुर्दैव असं नाही तर त्यांच्या विचाराचं दुर्दैव असं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आणि काय झालं हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। मग कुठेतरी आपण आता ही स्वाभिमान यात्रा जी काढलेली आहे तिथं आपल्या कर्जत जामखेडची आहेच, तर त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की विचाराची आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जो विचार काही ठराविक लोक चुकीच्या पद्धतीने पुढे आणत आहेत त्याचा विरोध हा आपल्या सर्वांना करायचा आहे। BJP विरुद्ध
ही आदरणीय पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षामध्ये तिथं होणार आहे. आता मला माहीत नाही तिसरी आघाडी होईल नाही होईल, जेव्हा होईल ते आपण नंतर बघू. पण शेवटी ही लढत समोरासमोर तिथं होणार. काही लोकांना मुद्दामून सांगितलं जाऊ शकतं की मतं खाण्यासाठी तिथं उभं राहावं. त्याचं काय करायचं कसं करायचं याच्याबद्दल मी न बोलता नागरिक इथले फार हुशार आहेत, ते त्या बाबतीत योग्य असा निर्णय तिथं घेतील. पण एक तुम्हाला सांगतो, गेल्या 10-15 दिवसामध्ये दिल्लीतसुद्धा एक बैठक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये या बाबतीतली चर्चा झालेली आहे की काही झालं तरी रोहित पवारांना कर्जत जामखेड पुरतंच ठेवायचं आणि काही झालं तरी रोहित पवारांना अडकून ठेवायचं. कितीही ताकद लावायची झाली तरी लावली गेली पाहिजे. कारण आज ह्याला जर थांबवलं नाही तर उद्या हा आपल्याला खूप मोठा त्रास देऊ शकतो. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि खरं अशा जर 2 बैठका झाल्या असतील, त्या बाबतीतली चर्चा झाली असेल, पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सर्वांना कळेल. जे अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत झालं, कदाचित राज्यातल्या काही एजन्सीज माझ्या बाबतीत ते करतील. पण मी एक शब्द तुम्हाला सर्वांना देतो, याच्या आधी मी कधी घाबरलो नाही, याच्या पुढं मी कधी घाबरणार नाही. आपण सर्वजण विचाराला पक्के आहोत, स्वाभिमानी लोक आहोत. आपल्या सर्वांसाठी विचार महत्त्वाचे आहेत. वास्तू ही नजीकच्या काळामध्ये पदाचा वापर करून नाही तर सत्तेचा वापर करून आली होती, त्याचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे. अशी एक सुद्धा वास्तू आपल्या सर्वांना दिसणार नाही. शक्ती या भूमीमध्ये खूप मोठी आहे. अनेक संतांची पीठं आहेत, देवस्थानं आहेत. खूप जबरदस्त ताकद या कर्जत जामखेडमध्ये आहे. पण ती ताकद स्वतःची ताकद, लोकांची ताकद, विचाराची ताकद होती. त्या ताकदीला राजकारण्यांकडनं जी ताकद मिळायला पाहिजे होती, दुर्दैवाने ती मिळाली नव्हती. तर गेल्या 5 वर्षात काय झालं, त्याच्या आधी काय झालं, अशी तुलना सुद्धा जर तुम्ही आणि लोकांनी केली तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक हा आपल्या सर्वांना जाणवेल. त्यामुळे जबाबदारी माझ्यावर टाकली. मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न तिथं केला. जे गेल्या 20-25 वर्षामध्ये झालं नाही ते आपण या कर्जत जामखेडमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केलेलं आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना असेलच. आणि फक्त तुम्ही एकच आमदार निवडून दिला नाही, तर तुम्ही माझ्याबरोबर अजून 2 आमदार निवडून दिलेत. ते प्रेमाचे आमदार आहेत, ते म्हणजे माझी आई आणि माझे वडील. कृषी क्षेत्रामध्ये बाबांच्या मदतीने खूप काही काम झालंय, याचा अंदाज तुम्हाला आहे. आई महिला शिक्षण पाणी या विषयामध्ये काम करते. आणि मग तुम्ही तुमची जी कृपा आहे, तुमचा जो आशीर्वाद आहे, तुम्ही जो परिश्रम माझ्या इलेक्शनला घेतलं ते आयुष्यभर मी कधी तिथं विसरणार नाही. कारण तुम्हीच लढायला शिकवले आणि तुम्हीच जर मला लढायला शिकवलं असेल तर मग भल्यांबरोबर मी भिडायला सुद्धा तयार आहे. आणि आज खऱ्या अर्थाने विचारासाठी भिडायची वेळ आलेली आहे आणि आपण सर्वजण मिळून तेच तिथं भिडत आहोत. आपल्याला प्रत्येक बूथवर प्रत्येक गावामध्ये किती मतदान झालं 2000 आपल्याला सातत्याने मला भेटता आलं नाही. कारण कामं मंजूर करण्यासाठी मुंबईला, दिल्लीला, पुण्याला जिथं कुठं अधिकाऱ्यांचे कार्यालय आहेत तिथं मला जावं लागलं. करोनाचा काळ आला, त्याच्यानंतर मग कुटुंब फुटलं, पार्टी फुटली, सत्ता गेली. आणि मग अशा सगळ्या संघर्षामध्ये लोकसभेचं इलेक्शन लागलं. त्याच्यामध्ये काही प्रमाणात व्यक्तिगत संपर्क हा कुठेतरी कमी पडला. पण व्यक्तिगत संपर्क कमी पडला असेल तरी कामाच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडलेलो नाही. आणि ही गोष्ट तुम्ही लोकांना समजून सांगावी आणि पुढच्या 18 दिवसामध्ये तुम्ही ती सांगाल असा एक विश्वास इथं माझ्यासारख्याला वाटतो. मी कुठेही कोणालाही बाहेरच्या महाशक्तींना तिथं घाबरत नाही. किती कुणी काही केलं तरी मी भिडायला तयार आहे. कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही जर पाठीवर हात जो ठेवला आहे अजून भक्कमपणे तुम्ही ठेवाल असेल, तो ठेवल्यानंतर या इलेक्शनला सोडा, पुढच्या अनेक इलेक्शनला सुद्धा मी कोणाला तिथं घाबरत नाही. पुढचे काही दिवस तुमच्याबरोबर कर्जत जामखेडमध्ये मी असेलच. पण जेव्हा आचारसंहिता लागेल त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी, स्वाभिमानाचा विचार, महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जावं लागेल. विचारतो की मी महाराष्ट्रात गेलं पाहिजे का? नक्की का? मग कर्जत जामखेडची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेणार का? तुम्ही जर ती जबाबदारी घेणार असेल तर आचारसंहिता लागूच तर मी इथं आहेच. जमलं काहीच अडचण नाही. त्यामुळे आचारसंहिता लागूच तर आपण सर्वजण आहोतच. त्यानंतर थोडंसं गुलाल एकत्रित मोठ्या प्रमाणात आपण आपल्या खांद्यावर अंगावर तिथं घेऊ
आणि गुलालाची शपथ आणि तुमच्या पाठिंब्याची शपथ तुम्हाला सांगतो की आमदार असताना गेल्या 5 वर्षामध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास हा आपण केलेला आहे. तर येत्या काळामध्ये जी काय विकासाची थोडीफार आपल्याला वाटत असेल तर सरकार तर आपल्या विचाराचं येणारच आहे. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येणारच आहे आणि मग आल्यानंतर जे काय राहिलं असेल ते आपण तिथं पूर्ण करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज एकदम महत्त्वपूर्ण धार्मिक दिवस असताना सुद्धा आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त. जे आज लढत आहेत तर त्यांच्या सर्वांसाठी आपण सर्वजण एकदा घोषणा देऊया की आप स्वाभिमानी कार्यकर्ता आप आगे चलो हम आपके साथ है. म्हणा कोण कोण हम तुम्हारे साथ हैं. स्वाभिमानी कार्यकर्ता आप आगे चलो हम तुम्हारे साथ हैं. आज यांची जयंती, मी या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारापुढे नतमस्तक होतो आणि परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला. आता हे महाराष्ट्रामध्ये 1 फुल 2 हाफ ते बसून त्या ठिकाणी काहीतरी नियोजन करतायत. त्या बाबतीत काय करायचं? त्यांनी ताकद लावली, आपली ताकद दाखवायची का नाही दाखवायची? आपली कुठली ताकद आहे? विचाराची लोकांची ताकद, बरोबर का नाही? मग लोकशाही आणि विचाराची ताकद पुढे किती कोणी काय केलं, डोकं आपटलं नाही तर ताकद लावली तर ती आपल्याला हाणून पाडायची आणि आपला विचार आणि कर्जत जामखेडचं स्वाभिमान हा आपल्या सर्वांना जपायचं आहे. तीच जबाबदारी आपल्या सगळ्यांची. एवढंच या ठिकाणी सांगतो, आभार व्यक्त करतो. आता आपण सर्वजण मिळून शपथ घेऊया. आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा. या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536.